नमस्कार, मी डॉक्टर मेधा कानेटकर, सिपेंड महाविद्यालय तुळशीबाग नागपूर येथे मागील 30 वर्षांपासून असोसिएट प्राध्यापक म्हणून कार्य करते आहे. अर्थशास्त्र हा माझा आवडतीचा विषय आहे आणि मागच्या अनेक वर्षांपासून मी अर्थशास्त्र विषय शिकवते. आज आपण मौद्रिक अर्थशास्त्र या विषयावरती माहिती घेणार आहोत. यालाच समष्टी अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र असं म्हणतात. बीकॉम आणि बीएच्या विद्यार्थ्यांना हा विषय आवश्यक केलेला आहे. अनेक विद्यापीठांमध्ये कुठे तो फर्स्ट सेमिस्टरला आहे तर कुठे सेकंड सेमिस्टरला आहे. कधी काही विद्यापीठांमध्ये तो थर्ड सेमला पण घेतला गेलेला आहे. त्याच्यामुळे हा विषय सगळ्यांना अत्यंत कठीण वाटतो आणि थोडासा समजायला कठीण असल्यामुळे यावरती आज आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. मौद्रिक अर्थशास्त्रातला पहिला सगळ्यात महत्वाचा भाग, कारण मौद्रिक अर्थशास्त्र म्हटलं म्हणजे त्याच्यात मुद्रा किंवा पैसा आपण गृहीत धरतो. मग पैसा किंवा मुद्रा म्हणजे काय, तो कुठून आला, तो कशा पद्धतीने त्याचा उगम झाला, हे आपल्याला बघणं हे महत्वाचं आहे. म्हणून यावेळेला पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पैसा म्हणजे काय, पैशाची उत्क्रांती कशी झाली, पैशाचा अर्थ काय आहे आणि पैशाची कार्य काय आहेत एवढा भाग पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या उत्क्रांतीबरोबर समाजाचा विकास होत गेला. समाजात राहून विविध जीवनावश्यक वस्तूंचा विकास करत मानवाने आजच्या या आधुनिक युगात प्रवेश केलेला आहे. शिकारी अवस्थेपासून तर आताच्या संगणकीय युगापर्यंत मानवाने झेप घेतलेली आपल्याला दिसते. या विकासात 3 महत्वाचे शोध हे मानले जातात. ते म्हणजे अग्नी, चाक आणि पैसा. अग्नीचा जसा शोध लागला तसा मानवाने वेगवेगळे प्रयोग करून स्वतःच्या विकासासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी अनेक आपल्याला लक्षात येईल की सुविधा निर्माण केल्या. चाकाचा शोध लागला तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणूस स्थानांतरित व्हायला लागला आणि संस्कृतीचं, विचारांचं आदान प्रदान, देवाणघेवाण व्हायला लागली. पैशाचा जसा शोध लागला मित्रांनो, आपल्याला लक्षात येईल की आजच्या आधुनिक जगाची जी विकासाची गती आहे ही तिपटीने वाढली, कारण पैशामुळे होणारे जे व्यवहार आहे त्यांची संख्या वाढली आणि संपूर्ण जगात आज आपल्याला दिसतं की पैशामुळे मोठ्या प्रमाणावरती व्यवहार केले जातात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हिंदीमध्ये एक म्हण आहे की बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. आणि ह्या रुपयाने जी जगामध्ये कमाल करून टाकली आहे त्याचं आज आपण या ठिकाणी विश्लेषण पाहणार आहोत. विकासाच्या अवस्था जर आपण पाहिल्या तर मानवाच्या विकासाच्या अवस्था या शिकारी अवस्था, त्यानंतर शेती किंवा कृषी अवस्था, मेंढपाळ अवस्था पण त्याला म्हणतात, आणि त्याच्यानंतर आजचा आपल्याला आधुनिक मानव असा दिसतो आहे. समाजाचा जसा जसा विकास होत गेला तसा तसा मानवाचा आणि मानवाच्या एकूण जीवनावश्यक वस्तूंच्या संख्येतही वाढ होत गेली. आणि मग विकासाच्या अवस्थेत आपल्याला असं लक्षात येतं की परस्पर देवाणघेवाणीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात आली. म्हणजे काय, तर एक वस्तू देऊन दुसऱ्याकडनं दुसऱ्या प्रकारची वस्तू घ्यायची. आपल्याजवळ जी वस्तू जास्त प्रमाणात आहे ती दुसऱ्याला द्यायची आणि दुसऱ्याकडची जी वस्तू जास्त प्रमाणात आहे ती आपण आपल्या वापरासाठी आणायची. अशा प्रकारचा वस्तू विनिमय हा प्राथमिक अवस्थेत समाजाच्या सुरू झाला. सुरुवातीला कोणत्याही स्वरूपातला पैसा हा प्रकार अस्तित्वात नव्हता आणि त्याच्यामुळे एका वस्तूच्या मोबदल्यात दुसऱ्या वस्तूचा विनिमय होत होता. परंतु समाजाच्या विकासाबरोबर या प्रक्रियेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. त्याच्यातली पहिली समस्या म्हणजे श्रमविभागणीचे क्षेत्र व्यापक झाले. वस्तू विनिमयासाठी श्रमविभागणी होणं आवश्यक होतं की एका वस्तूसाठी ज्या प्रमाणात श्रम लागले त्याच प्रमाणात दुसऱ्या वस्तूसाठीही जर श्रम लागत असतील तरच त्या वस्तूचं समायोजन किंवा समान किमती किंवा समान मूल्याचं वितरण होत असे. परंतु श्रमविभागणीचं क्षेत्र जसं जसं व्यापक होत गेलं तेव्हा त्याचं मूल्यमापन करणं कठीण व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे वस्तू विभागणीमध्ये किंवा वस्तू विभाजनामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडचणी निर्माण व्हायला लागल्या. दुसरी महत्वाची बाब म्हणजे वस्तूंच्या संख्येत विकासाच्या अवस्थेत वाढ होत गेली. मानवाच्या गरजा अमर्याद आहेत आणि त्यामुळे त्या गरजा पूर्ण करण्याकरता मानवाने अनेक वस्तूंचा शोध लावला आणि ह्या वस्तूंच्या संख्येत वाढ झाल्यानेही वस्तू विभाजन किंवा वस्तू विनिमय पद्धती ही अपयशी ठरू लागली. तिसरी महत्वाची समस्या निर्माण झाली दुहेरी संयोगाची. दुहेरी संयोग याचा अर्थच असा होतो की ज्या वेळेला एका व्यक्तीला गरज आहे त्याच वेळेला दुसऱ्या व्यक्तीला त्या वस्तूची गरज असायला पाहिजे. त्यामुळे त्याची गरज, त्याची इच्छा या दोन्ही जर एकत्र येत असतील तरच विनिमय होणार होता.
आणि म्हणून दुहेरी संयोगाची समस्या निर्माण झाल्यामुळेही वस्तू विनिमय पद्धती त्यावेळेला अस्तित्वात येणं किंवा ती चालवणं कठीण व्हायला लागलं. मूल्यमापनातील अडचण हा एक पुढचा मुद्दा आपल्याला पाहता येईल आहे. कारण वस्तूचा विनिमय करत असताना त्याचं मूल्यमापन कसं करायचं. समजा आपण गाय आपल्या जवळ आहे, जास्तीच्या गायी आपल्या जवळ आहे आणि आपल्याला एक पोतं धान्य घ्यायचं आहे, तर त्याचं विभाजन, गायीचं विभाजन कसं होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी विभाजनाच्या समस्या निर्माण व्हायला लागल्यामुळेही वस्तू विनिमय समाजाला अडचणीचं वाटायला लागलं. मूल्यमापन त्याचं करणं आणि त्याचं विभाजन करणं याच्या अडचणींमुळे आपल्याला लक्षात येईल की समाजामध्ये वस्तू विनिमयाच्या समस्या निर्माण झाल्या आणि जनतेला कोणत्या तरी तिसऱ्या वस्तूची मध्यस्थ म्हणून गरज भासायला लागली. आणि म्हणून शेवटी मानवाने उत्क्रांती केलेली आहे स्वतःच्या मेंदूच्या आणि बुद्धीच्या जोरावर. आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तेव्हा मानवाने त्याच्यावरनं मात करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून मानवाने तिसऱ्या कुठल्या तरी मध्यस्थ वस्तूचा वापर करायला सुरुवात केली की जी दोन्ही पक्षांना मान्य असेल. या मध्यस्थ वस्तूला मग मुद्रा किंवा पैसा असं म्हणायला लागले. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंना पैसा असं मानलं गेलेलं आहे आणि यातूनच आजच्या आधुनिक पैशाचा शोध लागलेला आहे आणि यालाच पैशाची किंवा मुद्रेची उत्क्रांती असे म्हणतात. आता ही मुद्रेची उत्क्रांती आपण जेव्हा बघतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थेमध्ये मानवाचा विकास ज्या ज्या अवस्थेमध्ये जशा जशा पद्धतीने होत गेला, मी सुरुवातीला सांगितलं की शिकारी अवस्था, मेंढपाळ अवस्था, कृषी अवस्था, आधुनिक अवस्था, अशा प्रकारे माणसाच्या विकासाच्या, समाजाच्या विकासाच्या अवस्था आपण पाहू शकतो. आणि त्याचप्रमाणे मुद्रेची उत्क्रांतीही आपल्याला झालेली दिसते. आता हा उत्क्रांतीचा जो काळ होता त्याच्यामध्ये वस्तू पैसा हा एक प्रकार पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतो. कारण पैसाला पहिल्यांदा वस्तूच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वितरित केला गेलेला आहे आणि हा मानवाने वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या वस्तूंचा पैसा म्हणून वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शिकारी अवस्था बघता येईल की शिकारी अवस्थेमध्ये मानवाजवळ जास्त काय होतं तर हाडे, कातडे, प्राण्यांचे केस, हस्तिदंत अशा प्रकारच्या ज्या वस्तू होत्या यांनाच सगळ्यात पहिल्यांदा पैसा म्हणून वापरलं गेलं. आणि ते सर्वमान्य असायचं कारण ह्या सगळ्यांची गरज, कारण हाडांचं शस्त्र म्हणून उपयोग केला जात होता, केसांचा कपडे विणण्याचे, कातडे आणि केसांचा कपड्यांसाठी उपयोग केला जात होता आणि त्याच्यामुळे ते मानवाला सगळ्यांनाच गरजेचं असल्यामुळे यांचा वितरणासाठी, विनिमयासाठी वापर केला गेला आणि म्हणून त्याला वस्तू पैसा असं मानलं जातं. ज्या वेळेला मानव मेंढपाळ अवस्थेमध्ये आला म्हणजेच अनेक जनावरांना पाळीव प्राणी करून त्यांचा वापर करायला लागला, त्या जनावरांनाच पैसा म्हणून वापरला गेलं. असे जिवंत प्राणी ज्याला गाय, बैल, म्हैस, शेळ्या अशा ज्या सगळे प्राणी होते त्यांना आपल्याला लक्षात येतं की त्या अवस्थेमध्ये पैसा म्हणून वापरलं गेलं. मग ज्या वेळेला कृषी अवस्थेमध्ये मानव आला त्यावेळेला गहू, तांदूळ, ज्वारी अशासारखे जे धान्य आहे ह्यांना पैसा म्हणून वापरलं गेलं की माझ्याजवळ गहू जास्त आहे, तुझ्याजवळ तांदूळ जास्त आहे, मग आपण या ठिकाणी एकमेकांना त्या वस्तू देऊन मग आपल्या विनिमयाचा आधार बनवू. अशा प्रकारे त्यावेळेला मुद्रेची उत्क्रांती झालेली दिसते आणि विनिमयासाठी हा सगळ्या ज्या वस्तू वापरल्या गेल्या त्याला वस्तू पैसा असं म्हटलं गेलं. त्यानंतरचा प्रकार आहे धातू पैसा. ज्यावेळेला या वस्तू पैशाचा वापर वाढला आणि लक्षात आलं की त्याचं वहन करणं, त्याची साठवणूक करणं हे अत्यंत कठीण आहे, त्यावेळेला धातू पैशाचा वापर सुरू झाला आणि वस्तू पैशाचा वापर करण्यातल्या या अडचणी सोडवण्यासाठी मानवाने तांब, पितळ, लोखंड इत्यादी धातूंचे तुकडे पैसा म्हणून वापरायला सुरुवात केली. हा पैसा टिकाऊ असला तरी त्याचा कस लावणं मात्र कठीण होतं, कारण तांब, पितळ याला जंग लागतो, खूप वेळ जर ठेवलं तर त्याचं किंमत कमी होते आणि त्याच्यामुळे त्याचा कस लागत नाही आणि म्हणून मग त्याचा कस लागणं कठीण असल्यामुळे कालांतराने मानवांनी चांदी आणि सोने या मौल्यवान धातूंचा नाण्यांसाठी उपयोग करायला गेला. अनेक राजांच्या नाणी आपण आजही बघतो, आपल्याला लक्षात येतं की त्यांनी आपापल्या राज्यामध्ये चालवण्यासाठी म्हणून त्या नाण्यांचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे धातू पैसा हा दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला अस्तित्वात आलेला लक्षात येतो. आता या सगळ्या प्रकारात देवाणघेवाणीचं प्रमाण मात्र प्रचंड वाढलं, कारण मानवाची त्यावेळेला प्रगती होत होती. आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला वाफेच्या इंजिनाचा शोध लागला त्यानंतर औद्योगिक क्रांती झाली आणि वस्तूंचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन सुरू झालं
आणि त्याच्यामुळे धातूंचे नाण्यांच्या बदल्यामध्ये वस्तूंच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हे मोठे कठीण होऊ लागले आणि ती धातूंची नाणी विनिमयासाठी अडचणीची ठरवू लागली, कारण त्याच्या वजनाचा त्रास व्हायला लागला. त्या धातूंना वाहून नेण्याची समस्या निर्माण झाली आणि त्या नाण्यांची झीज, कारण शेवटी तोही एक धातू होता, सोनं चांदी जरी असेल तरी ते धातू असल्यामुळे त्याची झीज व्हायला लागली आणि अशा प्रकारच्या मौल्यवान धातूंना स्वतःच्या जवळ बाळगणं ही सुद्धा एक मोठ्या प्रकारचा धोका किंवा जोखीम व्हायला लागली. आणि याच्यातनं मार्ग काढण्यासाठी पुन्हा मानवाने कागदाचा वापर करायला सुरुवात केली आणि कागदी नोटा अस्तित्वात आल्या. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल की चीनमध्ये अशा प्रकारे कागदी नोटा निर्माण झाल्या, त्याचा वापर व्हायला लागला आणि संपूर्ण जगात त्याचा प्रसार झाला. आणि या नोटा सरकारद्वारे छापल्या जात असल्याने त्या सगळीकडे सहजतेने स्वीकारल्या जातात आणि आज आपल्या लक्षात येईल की सगळ्याच देशांमध्ये सगळ्या वेगवेगळ्या किमतीच्या कागदाच्या नोटा अस्तित्वात आहेत. कागदी पैसा कसा निर्माण झाला हे आता आपण बघितलं की सगळा धातू पैसा आपल्या जवळ बाळगण्याची जी भीती होती त्याच्यामुळे कागदी पैसा निर्माण झाला. चीनमध्ये हा पैसा सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झाला आणि मग हा पैसा लोक बँकेमध्ये जमा करायला लागले. बँकेची निर्मिती ज्या पद्धतीने झाली त्याच्यामुळे बँकेमध्ये ठेवी स्वीकारणं हा बँकेचा सगळ्यात पहिला आणि प्राथमिक असं कार्य समजलं जातं. त्याच्यामुळे लोकांजवळचा पैसा गोळा करायचा आणि तो मग दुसऱ्या लोकांना, गरजू लोकांना कर्ज रूपाने द्यायचा, अशा प्रकारे बँकेचं कार्य आपण बघतो. त्याच्यामुळे हा कागदी पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक व्यक्ती, अनेक ग्राहक आपला पैसा बँकेमध्ये ठेवतात ठेवीच्या स्वरूपात आणि मग ज्याला गरज असेल, ज्याचं शोधन करायचं असेल त्याला आपल्या लक्षात येईल की बँक त्यांना एक चेकबुक देतं आणि त्या चेकच्या आधारे बँक मग त्यांचं शोधन करतं. त्याच्यामुळे ग्राहक चेकचा वापर करायला लागले. मग चेक, त्याच्यानंतर बँक ड्राफ्ट, त्याच्यानंतर हुंड्या, ह्या सगळ्यांना आपल्याला बँक पैसा किंवा पत पैसा असं म्हणता येईल, कारण बँक त्यांच्या चेकचं शोधन तिसऱ्या पक्षाला त्यावेळेला करत असतं. आज आपण बघतो आहे आधुनिक युगामध्ये संगणकाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे संगणकाच्या आधारावरतीही आपण अनेक पैशांचे व्यवहार, देवाणघेवाणीचे व्यवहार करतो आणि त्याला मग आपल्याला ई पैसा असं म्हणता येईल. की सध्याच्या जगात आपल्याला लक्षात येईल की ई पैसा हा खूप महत्वाचा विनिमयाचा आधार झाला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला सगळेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करताना दिसतात आहेत लोक, त्यावेळेला ह्या ई पैशाचं महत्व खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे. ई पैसा म्हणजे काय, तर प्लास्टिक कार्डवरील मायक्रोचिपमध्ये जो पैसा साठवून ठेवला जातो त्याला ई पैसा असं म्हणतात. यामध्ये ई पर्स, ई वॉलेट, ई चेक, लेझर कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल मनी इत्यादी ई पैशाचे आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. हे सगळे प्रकार आजच्या जगामध्ये अनेक व्यक्ती आणि अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरले जात आहेत. ह्या सगळ्या पैशाच्या उत्क्रांतीनंतर आता आपण पैशाच्या व्याख्या आणि पैशाचा अर्थ या ठिकाणी बघणार आहोत. वेगवेगळे अर्थतज्ञ होऊन गेले आणि या सगळ्यांनी पैशाच्या व्याख्या मोठ्या प्रमाणावरती करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यातल्या काही महत्वाच्या व्याख्या मी आज तुम्हाला इथे सांगणार आहेत. पहिली व्याख्या आहे डॉक्टर वॉकर यांनी केलेली. त्यांच्या मते कर्जाची पूर्ण परतफेड करण्याचे साधन म्हणून जी वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज आणि अनिर्बंधपणे हस्तांतरित केली जाते, तसेच त्या देणाऱ्याच्या वर्तणुकीचा किंवा पतीचा विचार न करता जी वस्तू निश्चलपणे स्वीकारली जाते तिला पैसा असे म्हणतात. म्हणजे काय, तर कर्जाची पूर्ण परतफेड. कर्ज शेवटी केव्हा होतं, वस्तूंचा आपण एखाद्याकडनं खरेदी जेव्हा करतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं आपल्यावरती कर्ज निर्माण होतं. त्याच्यामुळे या कर्जाची पूर्ण परतफेड करण्याचं साधन म्हणून जी वस्तू, कोणती पण वस्तू असेल, ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजतेने, आज कोणीही पैसे दिल्यानंतर ते पटकन आपण स्वीकारतो, त्याच्यामुळे सहजतेने आणि अनिर्बंधपणे कुठेही, भारताचा जर आपण विचार केला तर पूर्ण भारतभर कुठेही ही वस्तू अनिर्बंधपणे जर हस्तांतरित केली जात असेल, तसेच ती वस्तू देणाऱ्याच्या वर्तणुकीचा म्हणजे तो कसा वागतो आहे, त्याच्या पतीचा म्हणजे तो चोर आहे, लुबाडू आहे, तो श्रीमंत व्यक्ती आहे, तो खूप प्रतिष्ठित व्यक्ती, याचा काहीही विचार न करता
ती वस्तू निश्चंकपणे स्वीकारली जात असेल तर तिला पैसा असं म्हणतात, असं डॉक्टर वॉकर यांचं मत आहे. डॉक्टर मार्शल काय म्हणतात? त्यांच्या मते ज्या वस्तूद्वारे निसंकोचपणे किंवा विशेष चौकशी न करता वस्तू व सेवा खरेदी केल्या जाऊ शकतात, तसेच खर्चाची देणी फेडण्याचे साधन म्हणून त्या प्रचलित असतात, अशा सर्व वस्तूंचा समावेश पैशामध्ये होतो. निसंकोचपणे कोणतीही चौकशी न करता वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी ज्या वस्तूचा वापर होतो, तसंच जे खर्च आपण करतो त्या खर्चांची देणी फेडण्यासाठी ज्या वस्तूचा वापर होतो त्याला आपल्याला पैसा असं म्हणायचं, असं डॉक्टर मार्शल यांचं मत आहे. लॉर्ड केन्स हे एक मोठे अर्थतज्ञ होऊन गेले. यांचं मत असं आहे की जी वस्तू दिल्याने कर्जाचे किंवा किमतीचे करार पूर्ण केले जातात आणि जिच्या स्वरूपात सामान्य क्रयशक्ती साठवली जाते त्या वस्तूला पैसा असे म्हणतात. क्रयशक्ती हा सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की कर्जाची परतफेड करण्याचं साधन, त्या व्यक्तीच्या क्रेडिटचा किंवा पतीचा विचार न करताही त्याचा संकोचपणे स्वीकार, त्याच्यामुळे कोणतीही चौकशी न करता त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी किंवा खर्चाची देणी फेडण्यासाठी त्याचा स्वीकार, त्याच्यानंतर सामान्य क्रयशक्ती ज्याच्यामध्ये साठवली जाते अशी कोणतीही वस्तू, या सगळ्यांना पैसा असं म्हणायचं, ह्या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की या व्याख्यांमधनं आपण पैशाची काही कार्ये या ठिकाणी वर्गीकृत करू शकतो. या पैशाच्या कार्यांचं आपल्याला 3 भागांमध्ये वर्गीकरण करता येतं. एक आहे प्राथमिक कार्य, दुसरं आहे गौण कार्य आणि तिसरं आहे अनुषंगिक कार्य. प्राथमिक कार्य आहे पहिलं म्हणजे विनिमयाचं माध्यम. विनिमय करण्यासाठीच पैशाचा उदय झालेला आहे की 2 व्यक्तींना आपसामध्ये देवाणघेवाण करायची आहे आणि त्या देवाणघेवाणीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी जेव्हा तिसरा कुठल्या तरी वस्तूचा वापर केला जातो तेव्हा त्याला पैसा असं म्हणतात. ही मुळात पैशाची व्याख्या आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे विनिमयाचं माध्यम म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जर आली असेल वस्तू कोणती बाजारामध्ये तर तिला पैसा असं मानलं गेलं, कारण त्याचं पहिलं कार्य विनिमयाचं माध्यम हेच आहे. त्यानंतर मूल्यमापन. जी वस्तू खरेदी करायचं आहे त्याचं योग्य प्रमाणात मूल्यमापन करणे हे पैशाचं कार्य मानलं जातं. आपल्याला माहिती आहे देवाणघेवाण करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा भाव किंवा किंमत विचारतो. त्या वस्तूची किंमत काय आहे, म्हणजेच ती किंमत पैशामध्ये व्यक्त केली जाते. इतक्या रुपयांमध्ये, इतक्या पैशांमध्ये, अशा प्रकारे त्या वस्तूची ज्या वेळेला किंमत सांगितली जाते त्यावेळेला त्याचं मूल्यमापन, त्या वस्तूचं मूल्यमापन केलं जातं. आणि म्हणून मूल्यमापन करणं हे सुद्धा पैशाचं एक प्राथमिक स्वरूपाचं कार्य मानलं जातं. विनिमयाचं माध्यम आणि मूल्यमापन हे पैशाची 2 महत्वाची प्राथमिक कार्य आहेत. दुसरा वर्गीकरण आहे गौण कार्य. ह्या प्राथमिक कार्याबरोबरच गौण कार्य पैसा करतो. त्याच्यामध्ये पहिलं आहे मूल्य संग्रहण करणे. मूल्य संग्रहण म्हणजे काय, तर आपल्या पैशाचं कुठेतरी संग्रहण करून ठेवायची प्रत्येक व्यक्तीला इच्छा असते. मग जर आपण बँकेमध्ये पैसे ठेवले असतील तर त्या बँकेमध्ये आज त्या पैशाचं जे मूल्य आहे तेच आणखीन 5 वर्षांनी राहील का, आणखीन 10 वर्षांनी राहील का, तर नाही राहत. कारण बरेचदा आपल्या लक्षात येतं की वस्तूंची किंमत पातळी जर वाढत असेल तर त्या पैशाचं मूल्य हे कमी कमी होत जातं. म्हणजेच वस्तूंसाठी जर आपल्याला जास्त पैसा खर्च करावा लागला तर त्या पैशाचं मूल्य कमी झालं आहे असं मानलं जातं. आणि म्हणून त्या पैशाच्या मूल्याचं संग्रहण भविष्य काळासाठी करण्याचं महत्वाचं कार्य हे पैशाचं मानलं जातं. दुसरं महत्वाचं कार्य आहे उधारी फेडण्याचं कार्य. जर आज मी पैशाची खरेदी, काही कुठल्या वस्तूची खरेदी केली असेल आणि माझ्याजवळ पैसा नसेल द्यायला, तर काही दिवसांनी ज्या वेळेला मी त्या वस्तूची उधारी फेडणार आहे किंवा त्याचे पैसे देणार आहेत तेव्हा त्याचं मूल्य हे तेवढंच असेल आणि त्याच्यामुळे उधारी फेडण्याचं साधन म्हणूनही पैशाचं कार्य मानलं जातं. त्याच्यामुळे गौण कार्यांमध्ये 2 महत्वाचे कार्य आहेत, मूल्य संग्रह करणे आणि उधारी फेडणे. याच्याबरोबरच आधुनिक युगात आज आपल्याला लक्षात येतं की पैशाची काही अनुषंगिक कार्ये आहेत आणि ती महत्वाची कार्य मानली जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कार्य आपल्याला लक्षात येईल की मूल्यांचं हस्तांतरण करणे. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका जागेहून दुसऱ्या जागेवर, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये त्या पैशांचं हस्तांतरण केलं जातं किंवा मूल्याचं हस्तांतरण केलं जातं. हे पैशाचं महत्वाचं कार्य मानलं जातं. प्रत्ययाचा आधार हे अनुषंगिक कार्यामधलं दुसरं कार्य आहे. प्रत्यय म्हणजे कर्ज किंवा पत. कोणाहीकडनं ज्या वेळेला कर्ज घेतलं जातं
तेव्हा त्याचा आधार हा पैसा असतो. किती रुपयांचं कर्ज घेतलं, किती रुपयांचा प्रत्यय दिला, हे या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेला मानलं जातं. म्हणून पैशाच्या कार्यांमध्ये, अनुषंगिक कार्यामध्ये प्रत्ययाचा आधार हा एक अत्यंत महत्वाचं कार्य मानलं जातं. आज संपूर्ण देशामध्ये जे भांडवली अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे किंवा भांडवल निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टींचा आधार लागतो तो आहे प्रत्यय. आणि हा प्रत्यय निर्माण करण्याचा आधार काय आहे तर पैसा. म्हणून पैशाचा अनुषंगिक कार्यामध्ये प्रत्ययाचा आधार हे अत्यंत महत्वाचं कार्य मानलं जात आहे आधुनिक युगामध्ये. तिसरं महत्वाचं आहे वितरणाचा आधार. वितरण म्हणजे काय तर ज्यावेळेला एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं जातं तेव्हा त्या उत्पादनामध्ये 4 महत्वाचे उत्पादक घटक समाविष्ट असतात. ते असतात भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन. या चारहींना ज्या वस्तूचं मूल्य प्राप्त झालेलं असतं, म्हणजे ती वस्तू निर्माण झाल्यावर, उत्पादन झाल्यानंतर ज्यावेळेला बाजारपेठेमध्ये ती वस्तू विकल्या जाते तेव्हा जे त्या उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाला वितरित करायचं असतं या 4ही घटकांमध्ये. भूमीला जर आपल्याला द्यायचं आहे तर त्याचा खंड किंवा भाटक आपल्याला भूमीला द्यावं लागतं. मजुराला किंवा श्रमाला आपल्याला मजुरी द्यावी लागते. जर भांडवल आणलं असेल आपण बाहेरून तर त्याचं आपल्याला व्याज द्यावं लागतं. आणि जो संघटक हे सगळं काम करत असतो त्याला त्याचा नफा द्यावा लागतो. या 4ही घटकांना हे त्यांचं वितरण, पैशाचं किंवा उत्पन्नाचं वितरण करण्याचा महत्वाचा आधार हे पैसा आहे. कारण वस्तूंचं वितरण आपण करू शकत नाही. चौथं महत्वाचं आहे सीमांत तत्वाचा आधार. सीमांत म्हणजे शेवटचं, सगळ्यात शेवटचं काय हे पाहणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि म्हणून सीमांत तत्वाचा आधारही यावेळेला आपल्याला पैशाचं कार्य म्हणून पाहता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं बचत आणि भांडवल संचय. अशा प्रकारे बचत आणि भांडवल हे सुद्धा पैशाचं एक अनुषंगिक कार्य मानलं जातं. कारण जर बचत केली असेल, बचत जर वाढली असेल तर भांडवल हे मोठ्या प्रमाणात वाढतं आणि देशाचा विकास हा अधिक गतीने होऊ शकतो. अशा प्रकारे पैशाचे 3 महत्वाचे कार्य पाहिले आपण. प्राथमिक कार्य ज्याच्यामध्ये विनिमयाचं माध्यम आणि मूल्यमापन हे 2 महत्वाचे कार्य मानले जातात. गौण कार्य ज्यामध्ये मूल्य संग्रहण आणि उधारी फेडण्याचं साधन हे 2 कार्य मानले जातात. आणि अनुषंगिक कार्य जे आधुनिक युगात पैशाचे कार्य महत्वाचे मानले जातात त्यात मूल्याचं हस्तांतरण, प्रत्ययाचा आधार, वितरणाचा आधार, सीमांत तत्वाचा आधार आणि बचत आणि भांडवल संचयाचा आधार हे या ठिकाणी 5 महत्वाचे आधार आपल्याला लक्षात आले. मित्रांनो, यावरून आपल्याला पैशाचे प्रकार पाहता येतील की पैशाचे 3 महत्वाचे प्रकार पडतात. पहिला आहे धातू पैसा. धातूंच्या नाण्यापासून तयार केलेल्या पैशाला धातू पैसा असं म्हणतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक प्रमाप नाणी आणि एक दुसरं प्रधान नाणी. प्रमाप नाणी म्हणजे जी सोनं चांदी व्यतिरिक्त तांबे, निकल किंवा अॅल्युमिनियम याच्यापासून तयार झालेली जे नाणी असतात त्यांना प्रमाप नाणी असं म्हणतात. आणि प्रधान नाणी ही सोनं आणि चांदी याच्यापासून तयार केलेली असतात. भारतामध्ये आज आपल्याला लक्षात येईल की सगळीकडे प्रमाप नाणीच ही अस्तित्वात आहे. चिल्लर वस्तूंच्या व्यवहारांसाठी सुद्धा आपल्याला धातूची नाणी ही उपयोगात आलेली दिसतात. दुसरा आहे कागदी पैसा. कागदी पैशावरती आपण एक मोठं चॅप्टरच बघणार आहोत, संपूर्ण एक व्हिडिओ वेगळा आपण तयार करणार आहोत. त्याच्यामुळे कागदी पैसा कसा निर्माण झाला, त्याचा उदय कसा झाला, त्याचा कागदी पैशाचे प्रकार कोणते कोणते आहेत हे आपण सगळं बघणार आहोत. चीनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कागदी पैसा निर्माण झाला आणि मग त्याचा संपूर्ण जगामध्ये प्रसार झालेला दिसतो. आज संपूर्ण जगामध्ये कागदी पैसा हा एक महत्वाचा मानला जातो आणि कागदी पैसा हा वापरला जातो कारण तो सरकारद्वारे निर्माण केलेला असतो आणि अनिर्बंधपणे संपूर्ण देशामध्ये स्वीकारला जातो. तिसरा महत्वाचा प्रकार आपल्याला आता बघायचा आहे तो म्हणजे प्लास्टिक मनी. प्लास्टिक चिपवरती, प्लास्टिक कार्डवरती मायक्रोचिपमध्ये ज्या वेळेला पैसा साठवला जातो तेव्हा त्याला आपल्याला म्हणता येईल प्लास्टिक मनी. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ई कार्ड असे सगळे आपल्याला प्लास्टिक कार्डचे प्रकार पाहायला मिळतात. चौथा महत्वाचा प्रकार आहे मोबाईल मनी किंवा ऑनलाईन मनी, जो आज आपण आजकाल ओमेझॉन किंवा पैसा मनी ट्रान्सफरमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज बघतो अशा प्रकारचे जे मोबाईलवरून ट्रान्सफर केलेले, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केलेले जे पैसे आहेत त्याला आपल्याला मोबाईल मनी असं म्हणता येईल. थोडक्यात काय म्हणता येईल की ज्यावेळेला जी वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अनिर्बंधपणे हस्तांतरित होते आणि त्या वस्तूला निसंकोचपणे स्वीकारलं जातं तेव्हा त्याला पैसा असं म्हणतात. मित्रांनो, तुम्ही दुकानात जाता आणि चिल्लर नसेल, समजा एखाद्या वस्तूची किंमत 99 रुपये असेल आणि तुम्ही 100 रुपये दिले तर तुम्हाला 99 रुपयाची वस्तू मिळते आणि जर 1 रुपया चिल्लर नसेल तर तुम्हाला चॉकलेट देतात आणि तुम्ही सगळेजण स्वीकार करतात. म्हणजे याला आपल्याला चॉकलेट मनी म्हणता येईल
तसंच जी वस्तू तुम्ही स्वीकाराल पैसा म्हणून, विनिमयाचं माध्यम म्हणून, तिला आपल्याला पैसा मानायचा आहे. आणि म्हणून आज मोबाईलमधून केवळ एका व्यक्तीच्या अकाउंटमधनं दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये फक्त आकड्यांचे हस्तांतरण होतं, पण तरीही व्यवहार पूर्ण होतोय. म्हणजे आता फक्त आपल्याला म्हणता येईल की अंक पैसा हा निर्माण झालेला आहे. पैसा म्हणजे काय, पैसा कसा उदयाला आला आणि आजच्या पैशाचं स्वरूप काय आहे हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल अशी मी अपेक्षा करते. हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला, शेअर केलात त्याच्याबद्दल धन्यवाद.